या टायटलची आम्हाला जोडून दिलं. सर्वांना अगदी यशाची गरज असते, यशाची पायरी चढावी लागते. यशाची पायरी चढण्यासाठी एकमेकांना एका साखळीशी जोडावं लागतं आणि ती साखळी जोडण्यासाठी आज आम्ही पहिल्यांदा नेट स्कूल अकॅडमी सोबत जोडलो, जिथे आमची भेट मोरे सर, प्रज्ञा मॅडम, अपूर्वा मॅडम यांच्याशी झाली. यांच्याकडून आम्हाला भरभरून ज्ञान मिळालं आणि ही यशाची पायरी इथेच न थांबता याच्याही पलीकडे गेलं. ज्यांनी आमची भेट ही योगेश सरांसोबत घडून दिली. योगेश महामुनी सर, खरंच तुम्ही फार असं अमूल्य ज्ञान आज आम्हाला दिलं. ते अमूल्य ज्ञान ह्या हॉलपुरतं मर्यादित न राहता ते ज्ञान तुम्ही आम्हाला डायनिंग टेबलवरही दिलं. तिथे येऊन तुम्ही विचारलं की काय मॅडम कसं झालं, काय झालं, कुठं चुका झाल्या, काय होणार आहे, आपल्याला काय करायचंय. आपली फिगर ही 7 फिगर पर्यंत न राहता या 7 फिगरच्याही पुढे जायचं आहे. आज आपण पहिल्यांदा नेट स्कूल अकॅडमीच्या वर्धापन दिनानिमित्त भेटलो. खरंच फार छान वाटलं. सहकारी समजले, सर समजले. सरांबरोबर अतिशय अमूल्य अशा गोष्टींचं मार्गदर्शन आपल्याला झालं. आणि मला इथे हे सांगायचं, जे सकाळपासून आम्ही लॅकिंग होतो, डिजिटल मार्केटिंग काय आहे यासाठी आम्ही लॅकिंग होतो. आम्हाला फक्त व्हॉट्सअप, फेसबुक, इकडे फेसबुकला एक पोस्ट टाका, व्हॉट्सअपला आपल्या फॅमिलीला पोस्ट टाका, मेसेज करा, एवढंच असायचं. याच्या पलीकडे काही ज्ञान नव्हतं. पण ही सोशल मीडिया आमच्या करिअरसाठी, आमच्या यशाच्या पायरीसाठी याच्याही पलीकडे नेऊ शकते. तुम्हाला घरातूनच तुम्हाला 7 फिगर काय त्याच्याही पेक्षा मोठं असं कार्य करून तुमच्या इन्कम सोर्समध्ये तुमच्या फॅमिलीसाठी अमूल्य असं जबाबदारीचं मार्गदर्शन तुमच्याकडे देऊ शकते. अपूर्वा मॅडम, पहिलं तर हॅट्स ऑफ यू. ज्यांना आम्ही इतका त्रास दिला, अवेळी त्रास दिला, पण त्यांचं सॉफ्टली बोलणं हे सर्वात महत्वाचं. अतिशय शांततेने आम्हाला त्यांनी मार्गदर्शन केलं. सर, तुमचंही खरंच धन्यवाद की तुम्हालाही आम्ही अवेळी त्रास दिलेला आहे. सर हे कसं, ते कसं, मला याची भीती वाटते, कसं वाटते, पण त्यांनी जे अमूल्य असं मार्गदर्शन केलं, परत बॅकफूटला न जाता आम्ही फ्रंट असं चढत गेलो. यशाची पायरी चढताना आम्हाला आज कॉन्फिडन्स वाटतोय. आज आम्ही इथं आलो, येईपर्यंत मनात धाकधूक होती की अरे आपण करू शकू की नाही, कसं करणार आहे. आजचं युग हे डिजिटल मार्केटिंगचं आहे. आपण फक्त ऐकतोय, पण ते आपण करू शकणार की नाही, त्यामध्ये आपण पोहू शकणार की नाही, हे सगळं शिकू शकणार की नाही, या सर्वांचं ज्ञान आपल्याला मिळेल की नाही मिळेल याचं असं भीती मनात बाळगत असताना इथं जो आम्हाला कॉन्फिडन्स मिळाला, खरंच योगेश सर, थँक्यू सो मच, थँक्यू सो मच. हे जे गधा वर्क जे आहे ते आता स्मार्ट वर्क कसं होणार आहे आणि त्याच्याही पलीकडे जाऊन एक ऑफलाईन वर्क हे ऑनलाईन आणि ऑनलाईन वर्क हे नेक्स्ट आपण सगळ्यांच्या ग्रुपच्या स्वरूपात आपण एअरलाईन मध्ये बसणार, एवढं तरी कमाई करणार हे नक्की. आता पुढची भेट होईल ते मोर दॅन 7 फिगर होईल आणि